कच्ची दाबेली आहा! आणि तीही घरची. बरं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा दाबेलीचा मसाला पण घरी बनवलेला आहे, ताजा-ताजा. म्हणजे एकदाच तुम्ही हा मसाला बनवून तयार करून ठेवू शकता. 6 महिने वापरू शकता आणि बघा काय कमाल दिसते. म्हणजे अगदी ठेल्यावर मिळते ना, तशी ही कच्ची दाबेली तयार होते. पटकन रेसिपी सुरू करूयात. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आहे ना आपण स्ट्रीट स्टाईल मस्त अशी चटपटीत कच्ची दाबेली कशी बनवायची ते बघणार आहोत. याची रेसिपी मी खूप वर्षांपूर्वी म्हणजे बहुतेक 2017लाच पोस्ट केलेली आहे. तीही अगदी डिटेल व्हर्जन आहे. पण जसजसा वेळ जातो ती कॅमकॉर्डरवर शूट केली होती. आता DSLR आलेला आहे, गिम्बल आलेला आहे. एक छान बेटर व्हर्जनची रेसिपी तुमच्यापर्यंत पोचवायचा हा प्रयत्न आहे. अशा छान छान रेसिपीसाठी पटकन मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा. तर सगळ्यात आधी बटाटा आहे ना आपल्याला उकडून घ्यायचा आहे. तर मी इथे 5 बटाटे घेते. बटाटा माती खूप असते त्यामुळे हा स्वच्छ असा धुवून घ्यायचा. थोडा वेळ धुवून पाण्यात ठेवला तरी काही हरकत नाही, जेणेकरून त्यावरची माती आहे ना पूर्ण निघून जाईल. आता हा धुवून घेतलेला बटाटा याच्या मध्यभागी 2 फोडी करून घ्यायचा. म्हणजे काय होतं ना, बटाटा आतपर्यंत आणि पटकन शिजतो. अख्खा घातला तरी चालेल. आता हे असा खराब झालेला बटाटा ऑफकोर्स बाजूला ठेवते. आता हे फोडी करून घेतलेले बटाटे कुकरमध्ये घालून घ्यायचे. आता काय होतं ना, कच्ची दाबेलीसाठी बटाटा आहे ना थोडा जास्त शिजलेला चालतो. इनफॅक्ट मी सजेस्ट करेन की थोडा जास्त शिजवा. थोडा पचपटीत असेल ना तर ते जे स्टफिंग आहे ना ते छान बनतं. आता यात थोडंसं पाणी घालायचं, खूप नाही गरज, कारण बटाट्यामध्ये भरपूर स्टार्च आणि पाणी असतं. आता झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर 3 शिट्ट्या काढून घेऊ शकता. वाफेवर शिजवायचं असेल तर हाय हीटवर 5 मिनिटं आणि पुढचं 10 मिनिटं लो हीटवर. कच्ची दाबेली बनवण्यासाठीचा बटाटा जो आहे तो व्यवस्थित उकडून घेतला तुम्ही बघू शकाल. आता हा काढूयात. गरम गरम बटाटे ना असं सुरीने काढायला खूप सोपं पडतं. आता बटाटा काढून घेतला की अर्थातच साल काढून घेऊयात. आता बटाटा आहे ना मॅश करून घेऊ शकता, पण शक्यतो किसून घेते, कारण कच्ची दाबेली आहे. त्याचं मिश्रण आहे ना फार असं ओबड-धोबड नसतं. छान असं सिल्की स्मूथ म्हणलं तरी चालेल, मऊसूत असतं. चला आता कच्ची दाबेलीचा मसाला घरच्या घरी पण मस्त असा चटपटीत चवदार रुचकर कसा बनवायचा ते बघूयात. विकत स्टोअर बॉट मसाला वापरला तरी काही हरकत नाही. तर इथे ही एक लहान वाटीभर मी अख्खे धणे घेतलेत. धणे आधी हलकेसे भाजून घेऊयात मिनिटभर. धणे हलकेसे भाजत आले की यामध्ये घालायचे बडीशेप, 1 चमचाभर बडीशेप, 1 चमचा जिरं आणि खडे मसाले, ज्यामध्ये दालचिनीचा 1 तुकडा आहे. खूप नाही घ्यायचे खडे मसाले. 5 लवंग आणि 5 काळी मिरी. खूप जास्त दालचिनी किंवा बाकी मसाल्यांचा वापर करायचा नाहीये, नाहीतर काय होतं ना त्याचा कडवटपणा या मसाल्यात उतरतो. आता हा मसाला या कढईतच ठेवणार आहे 5 मिनिट, कारण कढई चांगली गरम आहे आणि जे नंतर मसाले घातले तेही छान त्या तापमानात भाजून निघतात आणि मग आपण याची पूड तयार करू. चला तर मग हे भाजलेले खडे मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत. आता याची सगळ्यात आधी पूड तयार करूया. जितकी शक्य असेल तितकी बारीक करून घ्या. चला याची पूड तयार आहे. आता यामध्ये पुढचे मसाले घालूयात. यात घालूयात 1 चमचाभर लाल तिखट, पाव चमचा चाट मसाला आणि तितकंच काळं मीठ, आणि हे पुन्हा सगळं एकत्र एकजीव करून घेऊया. चला हा मसाला छानपैकी वाटून तयार आहे. चेक करूयात कसं झालं ते. येस, मस्त सुवास तरवळतोय या ताज्या ताज्या मसाल्याचा आणि खूप सुंदर दिसतोय हा मसाला. आता हा आहे ना एका हवाबंद डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. आत्ता जे प्रमाण घेतलं त्याच्यामध्ये बरोबर इतका मसाला लागेल, कारण बटाट्यांचं प्रमाण जास्त आहे. आता हा मसाला जास्त प्रमाणात तयार करून हवाबंद डब्यामध्ये भरू शकता. यातला साधारण अर्धा मसाला आत्ता जितके बटाटे उकडले त्यासाठी लागेल आणि उरलेला मसाला जेव्हा मी नेक्स्ट टाईम दाबेली बनवेल तेव्हा मी वापरेन.
चला आता आंबट गोड अशी चिंच गुळाची चटणी कशी बनवायची ते बघूयात. यापूर्वीही आपण खूप सारे व्हर्जन्स बघितलेले आहेत, तरी दाखवते पुन्हा एकदा. तर इथे चिंच घेतलेली आहे, ही 100 ग्रॅम चिंच आहे. याच्या ना अशा शिरा सगळ्या काढून घ्यायच्या आणि बिया तेही पूर्ण काढून घ्यायच्या. चिंच छानपैकी अशी निवडून झाली की भरपूर पाणी घालायचं आणि 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची, जेणेकरून त्यामध्ये जर काही माती वगैरे असेल, कचरा असेल तर तो पूर्ण निघून जाईल. चला इथे आता ही स्वच्छ धुतलेली चिंच कुकरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची. 100 ग्रॅम चिंच आहे तर 100 ग्रॅमच इथे गुळाचा वापर करायचा आहे आणि 50 ग्रॅम इथे मी खजूर ओला खजूर आहे आणि याच्या बिया काढून घेतल्या. आता यामध्ये पाणी घालायचं, खूप पण पाणी नाही घालायचं. हे सगळं फक्त सोखेल इतपतच झाकण लावायचं आणि फक्त एक शिट्टी काढून घ्यायची. चला तर मग इथे हे चिंच गुळाचं मिश्रण एकच शिट्टी काढून घेतली. वा, तुम्ही बघू शकाल मस्त असं मौसूत झालेलं आहे. आता हे असंच मॅशरने मॅश करून घेऊ शकता, पण मी हे मिक्सरमध्ये छान फिरवून घेते म्हणजे ते छान एकसंध किंवा एकजीव होतं. चला तर मग आता हे थंड झालेलं मिश्रण काढूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये. थोडंसं पाणी घालूयात, कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होईल इतपत आणि हे छान पेस्ट तयार करूयात, ब्लेंड करूयात. चला हे वाटून तयार आहे. आता हे कढईत काढून घेऊयात. चला आता हे मिश्रण हवं तर तुम्ही गाळणीने गाळून घेऊ शकता, पण याचा शिरा बिया सगळं काढलं होतं त्यामुळे ती प्रोसेस मी स्किप करते. ऑलरेडी हे स्मूथ दिसतंय. पाणी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यात खूप पाणी घालायची गरज नाही आहे. गॅस करते मी सुरू. आता यामध्येच आपण घालतोय 1 मोठा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा चाट मसाला, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा काळं मीठ. आता चाट मसाला आणि काळं मीठ खारट असतं त्यामुळे साधं मीठ अगदी गरजे इतकंच घाला. आता हे मिक्स करूयात आणि एक 7 ते 8 मिनिटं छान ही चटणी शिजवून घ्यायची. चला तर मग इथे ही चटणी बघू शकाल छान झालेली आहे. मस्त एक उकळी आलेली आहे आणि मस्त अशी त्याला ना ग्लेज आलेली आहे. सो ही आंबट गोड तिखट अशी चिंचेची चटणी पण तयार आहे. थोडीशी दाटसरच लागते कच्ची दाबेलीला, खूप सैल किंवा पातळ चटणी, कारण ती ब्रेडमध्ये ना खूप सॉगी नाही झाला पाहिजे ब्रेडमध्ये ॲब्झॉर्ब होऊन, त्यामुळे थोडी जास्त थिक ठेवली आहे. तुम्ही आता ही चटणी आहे ना 100 ग्रॅम चिंचेची एवढी कढईभर झालेली आहे. ही थंड झाली की एका काचेच्या जारमध्ये काढून घेऊ शकता आणि ते फ्रीजमध्ये 2-3 महिने खूप छान टिकते. म्हणजे घरी कधी ढोकळा केला, काही चाट करायचं असेल, ओली भेळ करायची असेल तर पटकन ही चटणी तयार असते खाण्यासाठी. चला आता तिखट चटणी पण बनवूयाच की. तर सगळ्यात आधी इथे 3 चमचे डाळवं घेतलेलं आहे. यामध्ये हिरव्या मिरच्या घालूयात 2, एकच लसूण पाकळी आणि अजिबात पाणी न घालता आधी हे मिक्सरला फिरवून घेऊयात. यामुळे काय होतं ना, हे छान असं दळलं गेलं डाळवं, चटणी छान स्मूथ व्हायला मदत होते, म्हणून ही प्रोसेस आधी करायची. आता यामध्ये खूप सारी कोथिंबीर घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं आणि आता या स्टेजला पाणी घालूयात. आता पुदिना घालत नाही मी, कारण पुदिना हा फक्त सँडविच चटणीमध्ये वापरला जातो. मला खूपदा कमेंट येतात पुदिना का नाही घातला, पुदिना का नाही घातला. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला, पण इन जनरल बाकी पदार्थ ज्याच्या हिरव्या चटण्या असतात त्यामध्ये पुदिना नसतो. सँडविच चटणीमध्ये स्पेसिफिकली त्याची चव खूप छान लागते. अदरवाईज पुदिना नाही घातला तरी चालतो. हिरवी चटणी देखील बनवून आहे तयार. तुम्ही बघू शकाल मस्त अशी एकसंध झालेली आहे. रंगही सुरेख आलेला आहे, खूप पातळ नाही आणि मिरची एकीकडे लसूण एकीकडे असं अजिबात झालेलं नाही. थोड्या वेळाने हे आणखी दाटसर व्हायला सुरुवात होते. चला आता सारण तयार करूयात, पण त्याआधी इथे तव्यात आहे ना 1 चमचाभर तेल छान तापवून घेतलेलं आहे. आता इथे भाजून सोललेले शेंगदाणे आहेत, भाजून त्याचं टर्फल काढलं. आता हे तेलामध्ये हलकेसे परतून घ्यायचे. काय ना कच्ची दाबेली बनवतो त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेंगदाणे, आणि ते असे मस्त खमंग झाले पाहिजे. त्यामुळे भाजलेले शेंगदाणे टर्फल काढून पुन्हा हे तेलात हलकेसे परतून घेणं पण गरजेचं आहे. शेंगदाणे तेलात परतल्यामुळे ते आणखी खमंग आणि खुटखुटीत होतात, त्यामुळे
ही स्टेप गरजेची आहे, तेलात पुन्हा भाजून घ्यायची. स्टोरबॉट तिखट शेंगदाणे मिळतात, ते घेतले तरी काही हरकत नाही. आता यावर घालायचं लाल तिखट आणि अगदी थोडंसं मीठ आणि हे शेंगदाणे छानपैकी या तिखटामध्ये कोट करूया. चला, हे आपलं तिखटाचं मस्त असं कोटिंग आलेलं आहे या शेंगदाण्यांना. आता हे काढूयात सेपरेट डिशमध्ये. आता शेंगदाणे काढून घेतले की तो तवा आहे त्यामध्येच आणखी तेल ॲड केलेलं आहे. तवा धुवून वगैरे नाही घ्यायचा. आणि यामध्ये हा दाबेली मसाला घालूयात आणि हा मसाला आधी तेलात परतून घेऊयात. तेल खूप हाय हीटवर ठेवायचं नाही आहे आणि हा मसाला छान परतून घेऊयात. 1 मिनिटभर, खूप नाही परतायचं आणि तेल खूप हाय हीटवर नाही ठेवायचं, मंद आचेवरच परतून घ्यायचा, नाहीतर मसाला करपेल खूप जास्त आच ठेवलं. चला, मसाला छानपैकी परतून झाला की यामध्ये पाणी घालूयात. पाणी घालणं गरजेचं आहे, खूपही नाही, अगदी थोडंसं. आणि यामध्ये चवीनुसार मीठ. हे मिक्स करूया. थोडंसं आणखी पाणी लागेल. आता या मसाल्याला आहे ना, वर तेलाचा तवंग येईपर्यंत एक उकळी काढायची. मस्त, तुम्ही बघू शकाल काय सुंदर रंग आलेला आहे, उकळी आलेली आहे, तेलाचा तवंग वर आलेला आहे आणि सुवास ताज्या ताज्या मसाल्याचा इतका सुंदर दरवळत आहे. आता हा जो बटाटा किसून आपण घेतलेला आहे हा यामध्ये घालूयात. आता असं वाटलं की हे सुकं होईल मिश्रण, तर थोडंसं पाणी वरण पण घालूयात. कारण जसं मी आधी सांगितलं की दाबेलीचं मिश्रण आहे ना, हलकंसं मऊ हवं, पचपचित नाही, पण थोडंसं मऊसूत हवं. हे असं. चला, 3 ते 4 मिनिटं हे मिश्रण छान परतून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकाल मस्त रंग आलेला आहे, टेक्स्चरही परफेक्ट दाबेलीचा बटाटा मिळतो ना तसंच झालेलं आहे. आता यामध्ये कोथिंबीर घालते. गॅस बंद करूयात आणि आपल्याला मिळतं ना स्ट्रीटवर तसं हे छान गार्निश करूयात मसाल्याचं मिश्रण. चला, भाजीची जय्यत तयारी झालेली आहे. आता ही बटाट्याची भाजी ना आपण मस्त अशी स्ट्रीट स्टाईल स्प्रेड तयार करूनच घेऊयात, का नाही. छान असं एक पसरट ताट घेऊयात आणि यामध्ये हे पसरवून घेऊयात सगळा मसाला. आता इथे बघू शकाल दाबेलीच्या सारणाला रंग खूप सुरेख आलेला आहे. आता यावर घालूयात डाळिंबाचे दाणे. परफेक्ट स्ट्रीटवर मिळते ना तसाच रंग आलेला आहे. हलकंसं हे प्रेस करूयात म्हणजे ते सुटणार नाही. हे आपले शेंगदाणे जे आपण तळून घेतले होते, थोडंसं खोबरं कॉन्ट्रास्ट रंगासाठी फक्त, अगदी नाही घातलं तर चालेल, आणि कोथिंबीर. जय्यत तयारी चालू आहे, झाली आहे रादर. मस्त आपलं सारण तयार आहे, चटण्या तयार आहेत. आता दाबेली तयार करायला सुरुवात करू. कच्ची दाबेली बनवण्यासाठी ना हा दाबेलीचा स्पेशल पाव येतो, आजकाल बेकरीमध्ये अवेलेबल असतो, तो घेऊन येऊ शकता. किंवा अगदीच अवेलेबल नसेल तर तुम्ही रिक्वेस्ट केली बेकरला तर ते तुमच्यासाठी असे लादी पाव बनवून देतात. आणि हा जर कच्ची दाबेलीचा पाव नसेल तर मग लादी पाव वापरा, तेही चालेल. आता हा मस्त असा हा पाव घेऊयात आणि याला आहे ना असं एक पॉकेट तयार करायचं आहे. पूर्ण कट नाही करायचं जसं वडापावला करतो तसं, फक्त हे असं मधल्या बाजूने एक स्लिट देऊन पॉकेट तयार करायचं. हे आता हे पॉकेट क्रिएट झालं की याच्या एक बाजूला आंबट गोड चटणी लावून घ्यायची, आपण तयार केली आहे बघा. छान अशी दाटसर आहे ही चटणी. चटण्यांची चव खूप छान लागते, त्यामुळे चटणी लावायला कंजूशी नका करू. आणि हे उलटं करायचं आणि ही जी दुसरी वरची बाजू आहे यावर मी ही हिरवी चटणी लावते. ठीक आहे. हा जो इतका छान आपण स्प्रेड तयार करून घेतलेला आहे, हे सारण घ्यायचं, त्या पॉकेटमध्ये बसेल इतपत आणि यामध्ये छानपैकी स्टफ करायचं. प्रेस करायचं आतपर्यंत. आतपर्यंत गेलं पाहिजे हे सारण. एजेसला लागलं तर थोडं आणखी भरून घ्यायचं.
मस्त, काय सुंदर दिसतीये दाबेली. आता हे भाजूया. भाजण्यापूर्वी आणखी एक मी तुम्हाला स्टफ करून दाखवते. सो दाबेलीचा पाव असा क्रॉस स्लिट करून घ्यायचा, ओपन करायचा आधी, पण पूर्ण ओपन नाही करायचा, क्रॉस डायगोनली ओपन करायचा. याच्या बेसला चटणी लावून घ्यायची, ज्या आपण तयार केलेल्या आहेत. चटणी बघा छान अशी दाटसर आहे. आणि दुसऱ्या बाजूला दुसरी चटणी. आता इथे गोड चटणी मिळवते. ही छान दाटसर दिसते आणि ग्लेज खूप छान आलाय चटणीला, तुम्ही बघू शकाल, रंग ग्लेज. आता हे जे सारण आपण तयार करून घेतलेलं आहे, सारण घ्यायचं, त्या पॉकेटमध्ये बसेल इतपत. हे बघा, हे परफेक्ट झालेलं आहे. या पॉकेटमध्ये हे सारण स्टफ करून घ्यायचं, आतपर्यंत गेलं पाहिजे. चला, कच्ची दाबेलीचा सागर संगीत स्टॉल लागून झालेला आहे. आता दाबेली फ्राय करायला घेऊयात. या 10 रुपयाला एक दाबेली घ्यायची. खरंच येते. तर दाबेलीला खालच्या बाजूने बटर लावायचं. खरं तव्यात टाकलं तरी चालेल, पण ते बटर आहे ना फार मग स्प्रेड होतं. आणि हे असं तव्यावर ठेवायचं. वरच्या बाजूनेही मस्त असं भरपूर बटर लावायचं. वा वा, काय दिसते दाबेली. छान खरपूस भाजून घ्यायची, उलटवायची अजिबात गडबड करायची नाही. क्रिस्प आला पाहिजे त्याला. चला, आता ही दुसरी बाजू पण मस्त अशी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची. वा, हलकंसं असं क्रॉस पण करायचं, म्हणजे सगळ्या दिशेला ही दाबेली भाजून निघते. मस्त कुरकुरीत झाली आहे. मस्त अशी खरपूस. हे बघा, याचे खालची जी थोडीशी पांढरट बाजू असते ना, तीही छान अशी भाजून घेतलेली आहे मी. सगळ्या बाजूने खरपूस भाजून झाली की पुढची तयारी. आता इथे आहेच की, दिसतीच आहे की तुम्हाला. तर थोडीशी पहिले शेंगदाण्यामध्ये घोळवायची, ज्या बाजूला भाजी येते, आणि मग शेवमध्ये. आहा हा, वा. आणि लागलं तर थोडा डाळिंब पण. अशी भरपूर शेव. आणि ही दाबेली आता तयार आहे. लगोलग खायची असेल तर खाऊच शकता की, पण थोड्या वेळाने खाणार असाल, दमाने खाणार असाल, तर अशी मस्त एक जाळी घ्यायची आणि ही जाळीवर ठेवायची, म्हणजे मग त्याला वाफ येत नाही. चला, आता पुढची दाबेली पण भाजतेच. चला, मस्त खमंग अशी कच्ची दाबेली बनवून तयार आहे. भन्नाट झालेली आहे. कधी खाऊ आता असं मला झालेलं आहे. तर रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली तर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात अशाच खमंग पदार्थांसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.